रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून देवा तुझा मी कुंभार नावाचा लेख. 700 वर्षापूर्वीचा काळ. महाराष्ट्रातील गिरीशिखरे आणि नदीतीरे हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली होती. टाळ, वीणा, मृदंगांच्या ध्वनीने मनांची मने भारली गेली होती. पंढरीच्या वाटावाटांवर परमार्थाच्या पेठा थाटल्या गेल्या होत्या. कटीवर कर ठेवून विटेवर उभे ठाकलेले ते सावळे परब्रह्म भक्त भाविकांना उराउरी मिठी देण्यासाठी दिठीचे दीप पाजळून राहिले होते. भाळाभाळांवर फासलेल्या अबिराच्या काळेपणात जातीकुळांच्या भेदरेषा विरून गेल्या होत्या. जे जे देखे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगाचा उदात्त आदर्श मराठी मनाच्या गाभाऱ्यात गाजत होता. त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा स्वकर्म कुसुमांनी केली तर त्याला अपार संतोष होतो, अशी ग्वाही ज्ञानियांच्या राजाने दिली होती. आणि कर्माचे डोळे ज्ञान असल्यामुळे ते चोख होण्यासाठी आपल्या ज्ञानमय वाणीची गंगा त्यांनी या भूमीत प्रवाहित केली होती. साऱ्या मानवतेला आपल्या अनुभूतीच्या कवेत खेव देण्याची उत्कंठा या मराठमातीच्या कणाकणातून धुमारली होती. पंढरीला चंद्रभागेच्या तीरावर जेव्हा ज्ञानदेव अन नामदेव परस्परांना प्रीतीच्या पडीभराने भेटले, तेव्हा महाराष्ट्राच्या सरस्वतीला भक्तिज्ञानाच्या गंगा यमुना येऊन मिळाल्या आणि मग त्या प्रयाग तीर्थात न्हाऊन निघालेल्या मराठ मंडळात अनेक याती भलते नारीनर परमानुभूतीची उपनिषदे आत्मविश्वासाने गाऊ लागली. धर्माच्या विकृत कल्पनांनी हृदयाची स्वाभाविक संपत्ती हरवून बसलेल्या कर्ममार्तंडांनी ज्ञानदेवांची उपेक्षा केली. परंतु तरीही त्या ज्ञानियांच्या राजाने आपल्या व्यथांना वैश्विक रूप दिले आणि विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असा घोष करून साऱ्या मानवजातीच्या चिरमंगलाचा ध्यास घेतला. प्राक्तनाच्या फुलांसारखे सुगंध कोमल हृदय पांडुरंगाच्या प्रीतीने भारून टाकणाऱ्या नामदेवांनी हरिनामाच्या गजराने गगनाचा गाभारा गरजून सोडला. ज्ञानदेव नामदेवांच्या वाटा चोखळणाऱ्या चोखोबांनी चोखपण गाजवले. जनीचे जनी जनार्दन अनुभवून स्वतःचे कष्टमय जीवन अंतर्बाह्य उजळले. सावत्याने भक्तीचा मळा पिकवला अन त्याच्या रक्षणासाठी नामाच्या सोट्याने कळीकाळाचा माथा फोडून काढला. नरहरी सोनाराने सावळ्या विठुरायाच्या कटीचे सुवर्णसूत्र आपल्या हातांनी तयार करून बांधले आणि गोरोबा कुंभारांनी मातीचे घट घडवता घडवताच विश्वातील घटाघटात भरून उरलेल्या अनंत चैतन्याचा अनुभव घेतला. गोरोबा मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकीचे. तेर हे प्राचीन तगरपूर, दक्षिणेतील पुरातन संस्कृतीचे एक महानगर. सुदूर रोमपर्यंत त्याचे व्यापारी संबंध जोडलेले होते. गोरोबांच्या जन्मकाळापूर्वी कराड कोल्हापूरकडे आणि ठाणे रत्नागिरीकडे राज्य करणारे सुसंस्कृत शिलाहार राजकुल मूळचे तगरपूरचेच. शिलाहार राजे आपले मूळ स्थान सोडून दक्षिणेकडे आलेले असले तरी ते अभिमानाने आपणास तगरपूर वराधीश्वर म्हणवून घेत असत. परंतु गोरोबा तगरपुराच्या मातीत जन्माला आले त्यापूर्वीच तिथले पुरातन भौतिक वैभव त्या मातीने आपल्या उदरी सामावून घेतले होते. जे नश्वर आहे ते चक्र नेहमी क्रमाने उदयास्त अनुभवीत असते. माती ओलावते. कुंभाराच्या हाताने चाकावरून चढून घटांचा आकार पावते.
कालांतराने घट फुटतात, आकार विरतात अन उरते ती केवळ माती. परंतु तीच माती पुन्हा ओलवते चैतन्याचा गर्भ उदरी वाढवण्याच्या ओढीने. मग ते दैवी बीज रुजते, अंकुरते, फुलारते अन अमृतमधुर फळभाराने लगडते. गोरोबा माती हाताळता हाताळता मातीची ही उभय रूपे न्याहाळीत होते. मृत्यूची साथ करणारी माती अन अमृताचा गर्भ वाहणारी माती. संहारक काली तीच आहे अन सर्जक गौरीही तीच आहे हे त्यांना दिसत होते. जी माती आपण पायांखाली तुडवीत आहोत तिनेच आपले पाय घडले आहेत याची त्यांना जाणीव होती. मातीच्या एका घटाला फुटलेले हातच मातीचे अनेक घट घडवीत आहेत या सत्याचा प्रत्यय त्यांना आलेला होता. म्हणूनच घडवणाऱ्या अन घडणाऱ्या घटांच्या आत बाहेर निरंतर नांदणाऱ्या चैतन्यावर स्थिरावण्याची त्यांना ओढ लागली होती. मराठी भक्ती परंपरेत गोरोबांचा गौरव कितीही गायला गेला असला तरी त्यांची जीवनगाथा मात्र परंपरेने जतन केलेली नाही. याची अनुभवसंपन्न वाणीही समाजस्मृतीने सांभाळलेली नाही. त्यांच्या जीवनातले जे 2-3 प्रसंग संत चरित्रकारांनी वर्णिले आहेत ते अद्भुताच्या गडद रंगाने रंगलेले आहेत आणि त्यांच्या अभंगवाणीचे जे 10-20 तुकडे त्यांची नाममुद्रा देऊन राहिले आहेत ते संदिग्धतेने गढुळलेले आहेत. गोरोबा हे 2 बायकांचे दादले होते तरीही ते अंतरी विरागाने रंगलेले होते. घट घडवण्यासाठी ओली माती तुडवता त्यांनी एकदा आपले रांगत असलेले मूलही नामस्मरणाच्या धुंदीत पायाखाली तुडवले अशी एक कथा आहे. त्यांची ज्येष्ठ पत्नी संती या घटनेने खवळली आणि ती केवळ आपल्या नवऱ्यालाच नव्हे तर त्याला ज्याच्या नामाचा चळ भरलेला आहे त्या पांडुरंगालाही शिव्या घालू लागली. आपल्या पत्नीने देवाला शिव्या द्याव्या हे गोरोबांना सोसवले नाही. ते सात्विक संतापाने तिच्या अंगावर धावले. परंतु संतीने हात बोट मज लावशील आता आण तुझ सर्वथा विठोबाची अशी देवाचीच शपथ घालून अडविले. पत्नीने त्या क्षणापुरता केलेला स्पर्शाचा निषेध गोरोबांनी कायमकरिता स्वीकारला आणि नवऱ्यावर मात करू पाहणारी संतीच उघडून गेली. तिने मग आपला वंशछेद होऊ नये म्हणून आपली धाकटी बहीण रामी हिच्याशी आपल्या नवऱ्याचे लग्न लावून देऊन त्याला पुन्हा प्रपंचपरायण करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघी लेकींना समभावानेच वागवा हा सासऱ्याचा भाबडा आग्रह अक्षरशः पाळून गोरोबांनी संतीप्रमाणेच रामीलाही अस्पृश्य मानले. नवऱ्याच्या या वृत्तीने त्रस्त झालेल्या त्या दोघी बहिणींनी एके रात्री गोरोबा निद्रिस्त असताना त्यांचे हात आपल्या अंगावर घेऊन त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कृतीने जाग येताच गोरोबांनी आपल्या अपराधी हातांचाच छेद केला अशी अघटित घटना संत चरित्रकारांनी वर्णिली आहे. पुढे एकदा संतांचा मेळा पंढरीच्या वाळवंटात भजन रंगात धुंद झालेला असताना नामदेव गरजले, वरती करा कर दोन्ही पताकांचे अनुसंधानी. यावर सर्वांनी हात वर केले पण गोरोबा अंतरी लाजले. नामदेवांनी त्यांना उद्देशून आग्रह केला तेव्हा गोरा थोटा वरती करी हस्त फुटले वरचेवरी. संत चरित्रकारांनी भाविकतेने वर्णिलेल्या या कथा खऱ्या खोट्या कशाही असोत त्यातील गोरोबांच्या भक्तिभावाचे वैभव मात्र स्पष्ट आहे. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे गोरोबांचे रूप मराठी मनाच्या दर्पणात निरंतर ठसावलेले आहे.
यात संशय नाही. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ, नेत्री वाहे जळ सद्गतीत. अशी भावसंपन्नता बाळगणारा हा संत परमानुभूतीच्या शिखरावर विराजमान झाला होता. निर्गुणाचे रूप सगुणाची बुंथी लेऊन विटेवर विसावले आहे, या भावानेच ते वावरत असल्यामुळे त्यांच्या चित्ताचे गगन अनाहताच्या झेंगटाच्या नादाने दुमदुमून राहिले होते. त्यांचा हा पारमार्थिक अधिकार संत मंडळात आदराचा विषय बनला होता. हाती अनुभवाचे थोपटणे बाळगणारा गोरा, जुनाट पै जुना असल्याची मान्यता सर्व लहान थोर संतांनी दिलेली होती. ते ज्ञानदेव नामदेवांचे समवयस्क संत सांगाती असूनही परब्रह्म म्हातारा शिवाला अंतरी, अशी त्यांच्या अनुभव ज्येष्ठतेची ग्वाही सर्वांनी दिली होती. त्याचमुळे नामदेवांचा घट भाजला की कोरा हे ठरविण्याचा मान सर्वांनी निःशंकपणे गोरोबांकडे दिला होता. आपल्या वाटेवर आपण दिवटा होऊन चालणारे आणि अखेर प्रकाशाच्या राज्यात निरंतर नांदणारे गोरोबा तुमच्या आमच्यासाठी मात्र देवाला विनवतायत. देवा, तुझा मी कुंभार, नाशी पापांचे डोंगर. लेख समाप्त.